नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, मागील भागामध्ये आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आणि डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन याचा अभ्यास केला. मित्रहो, आजच्या भागामध्ये आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनवर आधारित न्यूमेरिकलचा स्टडी करणार आहोत. मित्रहो, तुम्हाला तर माहितीच आहे की फिजिक्समध्ये थेअरी आणि प्रॉब्लेम्स म्हणजेच न्यूमेरिकल्स यांना अतिशय जास्त महत्व आहे. मित्रहो, तुम्हाला तर माहितीच आहे फिजिक्समध्ये थेअरीला जेवढं महत्व आहे अगदी तितकंच महत्व न्यूमेरिकल्सला सुद्धा आहे. मित्रहो, थेअरी हे कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते, तर न्यूमेरिकल्स हे ते कॉन्सेप्ट बिल्ड करण्याचं काम करत असतात. म्हणून फिजिक्सचा स्टडी करत असताना आपण न्यूमेरिकल्सला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. मित्रहो, आज आपण अत्यंत महत्वाचे असे काही न्यूमेरिकल्स पाहणार आहोत, जे न्यूमेरिकल्स तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये किंवा तुमच्या जेईच्या, नीटच्या आणि MST-CETच्या एक्झाम मध्ये दिसण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तर मित्रहो, हे न्यूमेरिकल्स घेण्याच्या अगोदर मी काही महत्वाची सूत्र सुरुवातीला रिवाइज करणार आहे. मित्रहो, तुम्हाला माहित असणारी ही सूत्र मी पुन्हा एकदा लिहून देण्याचा हेतू हाच आहे की तुमच्या डोक्यामध्ये ही सूत्र पुन्हा एकदा यावीत. कारण तुम्ही सर्व व्हिडिओज पाठीमागे जाऊन रिपीट पाहत आहात की नाहीत हे मला माहिती नाहीये. परंतु एखाद्या विद्यार्थ्यानं एखाद्या चॅप्टरवरती जर आपली कमांड आणायची असेल तर एखादा व्हिडिओ 2-2 वेळा 3-3 वेळा पाहणं गरजेचं आहे, ज्यामुळं तुमचा तो कॉन्सेप्ट अतिशय चांगल्या प्रकारचा होऊन जाईल. ठीक आहे, तर मित्रहो, मी आता सुरुवातीला काय करतो आहे, काही महत्वाचे फॉर्म्युले ते तुम्हाला रिवाइज करून देतो आहे. मित्रहो, तुम्हाला माहिती आहे की फिजिक्समध्ये कुठचाही एखादा न्यूमेरिकल जर सॉल्व्ह करायचा असेल तर महत्वाचे काय असतात, सूत्र, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, फॉर्म्युले, हो की नाही. तर असेच काही महत्वाचे फॉर्म्युले मी तुम्हाला इथं सुरुवातीला एक्सप्लेन करणार आहे. मित्रहो, तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेला त्यानं नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स किती परफॉर्म केल्या हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर अत्यंत महत्वाचं असं पहिलं सूत्र असतं नंबर ऑफ रिव्होल्यूशन्सचं. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. मित्रहो, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कॅपिटल N हा सिम्बॉल यूज करतो. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे θ/2π. काय फॉर्म्युला आहे, θ/2π असा. मित्रहो, दुसरं जे फार महत्वाचं असं जे सूत्र आहे ते म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं. तर मित्रहो, तुम्हाला माहिती आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ही अँग्युलर व्हेलॉसिटी नेहमी ओमेगा या लेटरने रिप्रेझेंट केली जाते आणि ओमेगासाठी आपण 2π इंटू फ्रिक्वेन्सी किंवा 2π/पिरियड किंवा θ/t असे फॉर्म्युले यूज करत असतो. मित्रहो, जर आपण पहिला जो फॉर्म्युला आहे n=θ/2π याला जर थीटाच्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर आपण त्याला θ=2πn असंही लिहू शकतो. आणि अगदी तसंच इथं सुद्धा आपण थीटाला θ=ωt असं देखील लिहू शकतो. ओके मित्रहो, तिसरं महत्वाचं जे सूत्र आहे ते म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशनचं. अँग्युलर ऍक्सेलरेशन. मित्रांनो, जसं की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन हे आपण अल्फाने रिप्रेझेंट करतो. अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण कशाने रिप्रेझेंट करतो, अल्फाने. आणि अल्फा ω - ω0/t हा फॉर्म्युला आहे. मित्रहो, जर आपण ओमेगाला
2πn ने रिप्लेस केला तर आपल्याला इथं 2πn मायनस 2πn0 अपॉन टी असा फॉर्म्युला मिळू शकतो. आणि आपण जर या दोघांमधून 2π जर कॉमन घेतला तर आपण अल्फाच्या साठी 2π इन ब्रॅकेट n मायनस n0 अपॉन टी असं सुद्धा सूत्र वापरू शकतो. ओके मित्रहो, जर आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स यांचा जर विचार केला, कारण आपण कायनेमॅटिक्स वरती ज्यावेळेस न्यूमेरिकल्स अभ्यासणार आहोत त्यावेळेस अत्यंत महत्त्वाचे काय असले पाहिजेत, कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ओके, तर ते कायनेमॅटिकल इक्वेशन्स सुद्धा आपण पाहून घेऊयात. कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मित्रहो, कायनेमॅटिक्स इक्वेशन हे 3 प्रकारचे आहेत. तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा तो पाहिलेला असल्यामुळं तुम्हाला ते सगळी सूत्र इथं 100% आठवत असणार आहेत. तरीही मी मुद्दाम पुन्हा एकदा तुमच्यासाठी लिहून घेतोय. ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. मित्रहो, या सूत्रावरून जर आपण अल्फाची किंमत काढली तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. ओके, जे दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे मित्रांनो ते आहे डिस्प्लेसमेंटच्या संदर्भातलं. थिटा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर अशा प्रकारचं. आणि जे तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थिटा अशा प्रकारचं. मित्र हो, आपण जर या दोन्ही सूत्रांमध्ये जर अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर अल्फा इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट थिटा मायनस ओमेगा नॉट टी अपॉन टी स्क्वेअर. आणि या सूत्रावरून अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा असे मिळेल. ओके मित्र हो, आपल्याला जर इथं थिटाला 2π ने रिप्लेस करायचा असेल तर आपण त्याला रिप्लेस करू शकतो. आणि तसं रिप्लेस केला असता आपल्याला जो फॉर्म्युला मिळेल तो असा असेल ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 into 2πn means 4πn. 4πn अशा प्रकारे आपण या सूत्राला लिहू शकतो. मित्र, तुम्हाला जर थिटाला ओमेगा टी ने रिप्लेस करायचं असेल तरी तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे इथं तुम्हाला 2 ओमेगा टी असं लिहिता येऊ शकतं. मित्र हो, हे आहेत काही महत्वाचे फॉर्म्युले जे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहेत. मित्र हो, काही महत्वाचे जे कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत मी तुम्हाला ते देखील लगेच सांगून घेतोय. तर पहिला जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे, इम्पॉर्टंट कन्व्हर्जन फॅक्टर. इम्पॉर्टंट कन्वर्जन फॅक्टर्स. ओके मित्र हो, फिजिक्स मध्ये दिलेल्या ज्या फिजिकल क्वांटिटी ज्या असतात ह्या फिजिकल क्वांटिटीज दर वेळेला SI मध्ये देतीलच असं नाही. तर आपल्याला सुरुवातीला त्या SI मध्ये करून घेणं फार महत्वाचं असतं. जसं की नेहमी फ्रिक्वेन्सी जी असते ही RPM मध्ये दिली जाते. 1 RPM इज इक्वल्स टू 1/60 RPS. ओके, दुसरं मग आपण यावरून जर x RPM साठी फॉर्म्युला काढला तर x RPM इज इक्वल्स टू काय मिळेल मित्र हो, x RPM इज इक्वल्स टू x/60 RPS किंवा त्यालाच आपण हर्ट्झ असंही म्हणत असतो.
काय म्हणत असतो मित्रांनो? हर्ट्स. ओके, हा एक महत्वाचा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. आणि अजून एक दुसरा महत्वाचा कन्व्हर्जन फॅक्टर मित्रांनो, अँग्युलर वेलॉसिटी जी आहे, ही अँग्युलर वेलॉसिटीचं SI युनिट आहे रॅडियन पर सेकंड. ओके, तर ही अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला फ्रिक्वेन्सीवरून डायरेक्टली फाइंड आउट करता येत असते. तर माहिती असू द्या, 1 RPM is equals to 1 RPM is equals to 2 pi upon 60 2 pi upon 60 radians per second. 2 pi upon 60 radians per second. मग यावरून जर आपल्याला x RPM साठी फॉर्म्युला तयार करायचा असेल तर तो कसा होईल? x RPM is equals to 2 pi x upon 60 radians per second. ओके, तर मित्र हो, हे काही महत्वाचे जे कन्व्हर्जन फॅक्टर्स आहेत जे आपल्याला वारंवार यूज मध्ये येतात, मी त्यांना इथं लिहून दिलेलं आहे. मित्र हो, ही जी सूत्र आहेत, या सूत्रांशी संबंधित स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं फार महत्वाचं आहे मित्रांनो, कारण ही सूत्र आपण वारंवार फिजिक्समध्ये यूज करत असतो. तर आज आपण जे काही महत्वाचे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत, त्यापैकी पहिलं न्यूमेरिकल मी आता तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो, आता आपण घेणार आहोत आपलं पहिलं न्यूमेरिकल्स. ओके, तर या न्यूमेरिकलला मी निवडताना असा विचार केलाय की असं न्यूमेरिकल घ्यायचं की जे न्यूमेरिकल तुमचं कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर करून देईल. म्हणजे पुन्हा तुम्हाला मला कायनेमॅटिक्सचे न्यूमेरिकल्स अडतात असं म्हणायची वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं पहिलंच न्यूमेरिकल मी तुमच्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे. मित्रांनो, या न्यूमेरिकलला तुम्ही प्रॉपर पद्धतीनं समजावून घ्या. अडचण असेल तर मला प्लीज कमेंट करून कळवा किंवा मला फोन करा तसा. मात्र न्यूमेरिकल समजले नसतील तर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झालेले नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आणि जर तुम्हाला न्यूमेरिकल्स नाही समजलं तर मला तुम्ही फोन करून विचारू शकता किंवा आपले जे जुने कायनेमॅटिक्सचे जे व्हिडिओ आहेत ते पुन्हा पुन्हा पाहू शकता. मित्र हो, पहिलं जे न्यूमेरिकल निवडले मित्र हो जे पहिलं न्यूमेरिकल मित्रांनो, मी तुमच्यासाठी जे निवडलेलं पहिलं न्यूमेरिकल जे आहे ते असं आहे: अ डिस्क इज रोटेटिंग इन ए हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट अ वर्टिकल ऍक्सिस. एक डिस्क आहे आणि ती डिस्क हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये अबाउट अ वर्टिकल ऍक्सिस रोटेट होत आहे थ्रू इट्स सेंटर ऍट 150 RPM. म्हणजे पहा, एक सर्क्युलर डिस्क आहे आणि ही सर्क्युलर डिस्क तिच्या सेंटर मधून पास होणारा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन जे आहे, या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती 150 RPM एवढ्या वेलॉसिटीनं रोटेट होत आहे. ओके मित्र हो, तर आपल्या समोर इथं एक डिस्क मी ड्रॉ केलेली आहे. ओके, तर ही आहे आपली डिस्क आणि ही डिस्क काय करते? सर्क्युलर रोटेट होते अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर. ओके, तर मित्रांनो, आपण कन्सिडर करूया की इथं त्या डिस्कचा सेंटर आहे O आणि त्या डिस्कची जी रेडियस आहे ती किती आहे तात्पुरती R. हा तिचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि तिची सुरुवातीला आपल्याला काहीतरी अँग्युलर वेलॉसिटीची दिलेली आहे गिवन. पहा, तिची अँग्युलर वेलॉसिटी किती दिली आहे सुरुवातीला? इनिशियल जी अँग्युलर वेलॉसिटी आहे तिला आपण ओमेगा नॉट ने रिप्रेझेंट करणार, बरोबर आहे. तर ओमेगा नॉट किती दिला आपल्यासाठी त्यांनी? 150 RPM. मित्र हो, इथं आपल्याला ओमेगा जो असतो हा रॅडियन पर सेकंड मध्ये असतो आणि इथं देताना आपल्याला RPM दिलंय. तर मग आपल्याला माहिती आहे की x RPM इज इक्वल टू 2 pi x अपॉन 60 रॅडियन्स पर सेकंड. आणि मग अशा पद्धतीने आपण याला कन्वर्ट करून घेऊ शकतो. 150 RPM इक्वल्स टू 150 इंटू 2 pi. ओके, डिवायडेड बाय 60. तर मग आपलं उत्तर किती येईल इथं? 0 0 3 2 जा 3 5 जा 2 2 कॅन्सल, म्हणजे 5 pi रॅडियन्स पर सेकंड. ओके, इथं आपल्याला काय भेटलेला आहे? हा ओमेगा नॉट. ओके, व्हेन ऍक्सेलरेटेड इट्स स्पीड इन्क्रीजेस टू 1050 RPM. ओमेगा 1 किती दिलाय त्यांनी? 1050 RPM. 1050
RPM. 1050 ला पुन्हा एकदा कन्वर्ट करून घेणार आपण. 1050 into 2 pi divided by 60. 0 कॅन्सल, 3 2 जा, 3 3 जा 9, 3 5 जा, म्हणजे 35 पाय रॅडियन्स पर सेकंड. कारण इथं 2 ला 2 हा कॅन्सल होऊन जाणार आहे. ओके, त्यानंतर काय म्हटलंय, इन 3 सेकंड्स ओमेगा नॉट पासून ओमेगा 1 साठी ज्यावेळेस डिस्क जाते त्यावेळेस ती किती टाइम कंझ्युम करते, T1 इतका, आणि तो टाइम आहे 3 सेकंड्स. ओके, व्हॉट इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन अज्युमिंग टू बी युनिफॉर्म. तर या डिस्कचं अँग्युलर ऍक्सेलरेशन किती असेल असं विचारलेलं आहे की जे युनिफॉर्म आहे. मित्र हो, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड फर्स्ट वन आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन, जो आपण अल्फाने रिप्रेझेंट करत असतो. ओके, पुढे काय म्हटलंय, व्हॉट विल बी द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द डिस्क इन RPM आफ्टर 2 more seconds. म्हणजे 2 टाइम दिलेले आहेत आपल्याला, पहिला T1 आणि दुसरा T2. दुसरा टाइम जो आहे हा 2 सेकंड्सचा आहे. किती आहे, 2 सेकंड्सचा. ओके, तर आपल्याला यावेळची अँग्युलर वेलॉसिटी काढायची आहे. इथं ओमेगा 1 म्हटले, त्यामुळे पुढची अँग्युलर वेलॉसिटी काय असेल आपल्यासाठी, ओमेगा 2. ओके, पुढे काय म्हटलंय, हाऊ मेनी रोटेशन्स डज इट मेक ड्युरिंग धिस टाइम. तर हा जो टाइम आहे 2 सेकंडचा, याच्यामध्ये ती किती रोटेशन परफॉर्म करेल. ओके, तिसरा जो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो असा आहे, n इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क वेन t इज इक्वल्स टू 2 सेकंड्स. ओके, आणि चौथं काय विचारलंय, व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपल्याला काढायचं आहे थीटा. काय फाइंड आउट करायचं आहे, थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट देखील आपल्याला काढायची आहे. म्हणजे कोणत्या टाइम साठीची, t इज इक्वल्स टू 2 सेकंड साठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होते हे देखील आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया याचं सोल्युशन. ओके मित्रांनो, सोल्युशन मध्ये सुरुवातीला आपण काय करूया, आपल्याकडे काय आहे आणि काय फाइंड आउट करायचंय यानुसार ठरवूया की कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे तो. मित्र हो, आपल्याला अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय. आपण मगाशीच पाहिलं की अँग्युलर ऍक्सेलरेशन साठीचा जो फॉर्म्युला असतो, वी नो दॅट. काय माहिती आपल्याला, अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. मग सुरुवातीला आपला हा फॉर्म्युला जो आहे ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी, हा पहिल्या टाइम साठीचा काढावा लागेल, बरोबर आहे. आणि ओमेगा 1 ही अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला इथे घ्यावी लागेल. तर मग मला सांगा काय येईल बरं. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा 1 मायनस ओमेगा नॉट अपॉन टाइम घ्यावा लागेल आपल्याला T1. काय घ्यावं लागेल, T1. मग मला सांगा ओमेगा 1 किती आहे आपला, 35 पाय. 35 पाय मायनस आपला जो ओमेगा नॉट आहे तो किती आहे, 5 पाय. 5 पाय आणि सुरुवातीचा जो टाइम आहे तो T1 किती आहे, 3 सेकंड्स. किती आहे, 3. ओके, तर आपल्याला माहिती आहे 35 मायनस 5 पाय म्हणजे 30 पाय. ओके, आणि 35 अपॉन 3 म्हणजे आपला जो अल्फा आहे तो अल्फा किती भेटलेला आपल्याला, 10 पाय रॅडियन्स पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर आपल्याला पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर भेटलेलं आहे. ओके, दुसरा काय आहे, ओमेगा 2 म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड फाइंड आउट करायचे. अँग्युलर वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड फाइंड आउट करण्यासाठी आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर करू शकतो. अकॉर्डिंग टू फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. आता पहिलं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते असतं आपलं ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. ओके, मग आपल्याला ओमेगा 2 साठी त्याला तयार करताना आपण कसं लिहू शकतो, आपण असं लिहू शकतो, ओमेगा 2 इज इक्वल्स टू ओमेगा 1 प्लस अल्फा. टाइम आता आपल्याला दुसरा घ्यावा लागेल म्हणजे 2 सेकंड साठी, म्हणजे T2 घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, T2. आपल्याला माहिती आहे ओमेगा 1 आपल्याकडे किती आहे, 35 पाय
पहा ना इथं ओमेगा 1 किती आहे 35 पाय. ओके, अल्फाची व्हॅल्यू किती आली आपली 10 पाय. ओके, इंटू T2 जो आहे हा T2 किती आहे आपल्यासाठी 2 सेकंड्स आहे. किती आहे 2 सेकंड्स. मग मला सांगा इथं ओमेगा 2 जो आहे हा किती मिळेल आपल्याला 35 पाय प्लस 10 पाय इंटू 2 म्हणजे 10 टू जा 20 पाय, 20 पाय प्लस 35 पाय म्हणजेच 35 पाय प्लस हा 20 पाय इक्वल्स टू 55 पाय रॅडियन्स पर सेकंड. 55 पाय रॅडियन्स पर सेकंड. परंतु त्यांचा क्वेश्चन काय आहे व्हॉट विल बी द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क इन आरपीएम. आता आपल्याला याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल आरपीएम मध्ये. आरपीएम मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय होईल ओमेगा 2. आता आपण जो मगाशी कन्व्हर्जन फॅक्टर जो पाहिला तो आपल्याला आता रिव्हर्स करावा लागेल. म्हणजे ओमेगा हा आरपीएम बघा मी काय म्हणतोय ओमेगा हा आरपीएम मध्ये असताना आरपीएस रॅडियन्स पर सेकंड मध्ये कसा कन्वर्ट करायचो आपण 2πx/60. मग इथं आपल्याला उलटा करावा लागेल. म्हणजे कसा होईल रे 55 पाय इंटू 60 अपॉन 55 पाय इंटू 60 अपॉन 2 पाय. ओके, मग काय होईल आपल्याला पायला पाय कॅन्सल होतील 2 आणि हा 30 येईल इथं 30 इंटू 55 0 ऍज इट इज 3 5 जा 15 इंटू 5 कॅरी 1 3 5 जा 15 प्लस 1 16 म्हणजे 1650 आरपीएम. ओमेगा जो आहे हा आरपीएम मध्ये किती आला आहे आपला 1650 आरपीएम. देयरफॉर ओमेगा 2 इज इक्वल्स टू 1650 आरपीएम. ओके, आता मित्रांनो जो पुढचा जो क्वेश्चन आहे तिसरा क्वेश्चन त्या क्वेश्चन मध्ये काय हवंय आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इन 2 सेकंड. काय पाहिजेत नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इन 2 सेकंड. परंतु आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला थीटा माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे थीटा. आणि थीटा जर माहिती पाहिजे असेल तर आपल्याला अत्यंत महत्वाचा असा जो फॉर्म्युला आहे पहा आपलं जे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे किंवा सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन दोन्हीपैकी तुम्ही कशाचाही वापर करू शकता. आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर करूया. अकॉर्डिंग टू थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थीटा. मग इथं जो थीटा आहे तो आपल्याला डायरेक्टली मिळेल कसा ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 अल्फा. बरोबर आहे. मग अकॉर्डिंग टू थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन according to third kinematical equation ओके काय आहे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन नुसार ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा 1 स्क्वेअर ओके प्लस ट्वाइस अल्फा थीटा. ओके, मग आपल्याला थीटा जो आहे तो किती मिळेल इथं देयरफॉर थीटा इज इक्वल्स टू ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर डिवायडेड बाय काय मिळेल रे ट्वाइस अल्फा. काय घ्यावं लागेल ट्वाइस अल्फा. आणि मग आपण म्हणू शकतो देयरफॉर थीटा इज इक्वल्स टू ओमेगा 2. ओमेगा 2 किती आहे आपला ओमेगा 2 जर आपण ह्याच्यामध्ये घेतला रॅडियन्स पर सेकंड मध्ये तर तो आहे 55 पाय होल स्क्वेअर मायनस ओमेगा 1. ओमेगा 1 किती आपला ओमेगा 1 आहे 35 पाय. किती आहे 35 पाय. त्याचाही काय होईल होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू आपला जो अल्फा आहे तो अल्फा किती आहे 10 पाय. अल्फा किती आहे 10 पाय. ओके, मग आपल्याला माहिती आहे 55 चा जो स्क्वेअर आहे तो किती येईल आपल्याला 5 6 जा 30 3025 पाय स्क्वेअर आणि 35 चा जो स्क्वेअर येईल 3 चा नेक्स्ट नंबर कुठला 4 3 4 जा 12 25 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय किती येणार आहे 2 10 जा 20 पाय. ओके मित्र हो, आता सुरुवातीला आपण काय करूया 3025 मधून 1225 जर सबट्रॅक्ट झाला म्हणजे 30 मधून 12 सबट्रॅक्ट करावं लागेल म्हणजे किती येईल रे 1800 पाय स्क्वेअर. किती येणार आहे 1800 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय किती येणार आहे हा 20 पाय
मग हा पायला स्क्वेअर कॅन्सल, 0 0 कॅन्सल, म्हणजे किती येईल आपला आन्सर 90 रॅडियन्स. आपला आन्सर किती आला इथं थीटाची व्हॅल्यू 90 रॅडियन्स इतकी आलेली आहे पहा. देअरफॉर थीटा इज इक्वल्स टू 90 रॅडियन्स. ओके, आता मित्रांनो अतिशय सोपं असं शेवटचा आपलं उरलेला आहे ते म्हणजे काय नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. मित्र हो, नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एन इज इक्वल्स टू थीटा अपॉन 2 पाय. एन इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपला थीटा अपॉन 2 पाय. थीटा किती आला आपला 90. थीटा किती आलेला आहे 90 डिवायडेड बाय 2 पाय. मग 90 अपॉन 90 पाय किती हा 180 पाय आहे ना आपला पाय राहिला शिल्लक. 90 पाय रॅडियन्स. 90 पाय रॅडियन्स. ओके, तर आपला इथं 90 अपॉन 2 पाय 90 पाय अपॉन 2 पाय काय होईल रे पाय पाय कॅन्सल म्हणजे किती येतील 45 रिव्हॉल्युशन्स होतील. किती होतील मित्रांनो 45 रिव्हॉल्युशन्स इथं घडून येतील. मित्र हो, हा प्रॉब्लेम मी तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतोय. प्रॉब्लेम नीट समजावून घ्या. पहा, आपला जो प्रॉब्लेम आहे तो काय म्हणतोय प्रॉब्लेम म्हणतोय अ डिस्क इज रोटेटिंग इन अ हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट अ वर्टिकल ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऍट 150 rpm. एक डिस्क आहे, त्या डिस्कच्या सेंटर मधून एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झालेला आहे आणि त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही डिस्क काय करते रोटेट होते 150 rpm न. 150 rpm म्हणजे आपल्याला काय दिले इथं सुरुवातीला इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी दिलेली आहे. बरोबर आहे का? तर 150 rpm म्हणजे ऍक्च्युअली फ्रिक्वेन्सी आहे पण त्याला अँग्युलर वेलॉसिटी मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर 150 rpm इज इक्वल्स टू 150 इंटू 2 पाय अपॉन 60 कारण आपल्याला आरपीएम चं कन्वर्जन रॅडियन्स पर सेकंड मध्ये करता येतं. मग 5 पाय रॅडियन्स पर सेकंड झाला आपला. ओके, दुसरं काय म्हटलंय व्हेन ऍक्सेलरेटेड इट्स स्पीड इन्क्रीजेस टू 1050 rpm. त्या जर डिस्कला आपण ऍक्सेलरेट केलं तर तिचं जे स्पीड आहे हे 1050 rpm होतं. म्हणजे आपल्याला जी नेक्स्ट जी अँग्युलर वेलॉसिटी आहे त्याला आपण ओमेगा 1 असं म्हटलं ती किती झाली 1050 rpm. पुन्हा याला 1050 इंटू काय केला 2 पाय अपॉन 60 आणि आपलं आन्सर आलं कारण बघा ना 60 0 0 कॅन्सल 3 2 जा 6 3 3 जा 9 3 5 जा 15 म्हणजे 35 इंटू 2 पाय अपॉन 2 2 2 कॅन्सल 35 पाय रॅडियन्स पर सेकंड. कधी इन 3 सेकंड. त्यामुळे टाइम किती घेतला आपण 3 सेकंड घेतलेला आहे. ओके, व्हॉट इज द अँग्युलर ऍक्सेलरेशन अझ्युमिंग टू बी युनिफॉर्म. तर इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन किती म्हणून आपण अल्फा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क पहिला क्वेश्चन. ओके, व्हॉट विल बी द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द डिस्क इन आरपीएम आफ्टर 2 more सेकंड्स. अजून 2 सेकंदांनी अँग्युलर वेलॉसिटी किती असेल असा क्वेश्चन आहे. म्हणजे T2 हा दुसरा टाइम दिला 2 सेकंडचा आणि त्यावेळेस आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी विचारली म्हणून म्हटलं मी तो ओमेगा 2 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. पुढे काय म्हटलंय हाऊ मेनी रोटेशन्स डज इट मेक ड्युरिंग दिस टाइम. ह्या 2 सेकंद या वेळेमध्ये तो किती रोटेशन परफॉर्म करेल. म्हणजे एन इज इक्वल्स टू नंबर ऑफ रोटेशन्स आपण कॅपिटल एन ने रिप्रेझेंट करतो. एन इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क वेन 2 इज इक्वल्स टू 2 सेकंड. ओके, अँड व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच वेळेमध्ये असणारे अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा आपल्याला काढायचे म्हणजे थिटा इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क ऍट टी इज इक्वल्स टू 2 सेकंड. मित्र हो, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी याला एक्सप्लेन केलेला आहे. आता मी सोल्युशन जे आहे ते एक्सप्लेन करतोय. मित्रांनो मला सांगा आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. आपल्याकडे एक तर ओमेगा नॉट आहे म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी आहे, फायनल अँग्युलर वेलॉसिटी आहे, टाइम आहे. आपल्याला माहिती आहे की अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम टेकन. मग जर आपण हा फॉर्म्युला जर यूज केला तर आपल्याला इथं डायरेक्टली अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळू शकतं. त्यामुळे आपण म्हटलं वी नो दॅट अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. हा आपला जनरल फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याला आपण कन्वर्ट करून घेतला आपल्या सूत्रानुसार. तिथं ओमेगा 1 ओमेगा नॉट घेतले ना आपण. त्यामुळे ओमेगा 1 मायनस ओमेगा नॉट अपॉन T1. ओके, 35 पाय मायनस आता बघा ओमेगा 1 किती आहे 35 पाय, ओमेगा नॉट किती आहे 5 पाय. व्हॅल्यू टाकल्या 35 पाय मायनस 5 पाय अपॉन टाइम जो आहे तो 3 सेकंड आहे. 35 मायनस 5 म्हणजे 30 पाय अपॉन 3. 3 ने डिवाइड केला तर आपला 10 पाय रॅडियन्स पर सेकंड स्क्वेअर. हे काय भेटलं आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळालं. ओके, आता दुसरा काय क्वेश्चन आहे आपला ओमेगा 2 फाइंड आउट करायचं. ओमेगा 2 फाइंड आउट करायचा आहे. तर ओमेगा 2 म्हणजे काय अँग्युलर वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड. अँग्युलर वेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड अकॉर्डिंग टू फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन ओमेगा 2 इज इक्वल्स टू ओमेगा 1 प्लस अल्फा T2. T2 काय घेतला मी इथं
तर T2 घेण्याचं कारण की आपल्याला पुढच्या 2 सेकंदामधली अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. मग आपण ओमेगा 1 जो आहे तो किती आहे आपला 35 पाय, ओमेगा 1 35 पाय. ओके, त्याच्यानंतर अल्फा किती आहे 10 पाय आणि टाइम किती गेलाय 2 सेकंड्स. मग आपण 35 पाय प्लस 10 पाय इंटू 2, 10 पाय इंटू 2 म्हणजे 20 पाय, 20 पाय प्लस 35 पाय म्हणजे 55 पाय रेडियन्स पर सेकंड. परंतु अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला आरपीएम मध्ये पाहिजे, कारण क्वेश्चन काय म्हणतोय, व्हॉट विल बी द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क इन आरपीएम आफ्टर 2 मोर सेकंड. ओके, तर मग आपण ह्याला आरपीएम मध्ये कन्वर्ट करून घेणार. मित्र हो, कन्व्हर्जन फॅक्टर एक्सप्लेन करताना व्हिडिओ रिवाइंड करून पहा. कन्व्हर्जन फॅक्टर एक्सप्लेन करताना मी काय म्हटलं, आरपीएमचं कन्व्हर्जन जर रेडियन्स पर सेकंड मध्ये करायचं असेल तर 2π/60 न मल्टिप्लाय करायचं. मग मला सांगा, जर आपल्याला रेडियन्स पर सेकंडचं कन्व्हर्जन जर आरपीएम मध्ये करायचं असेल तर आपण त्याचा रेसिप्रोकल घेऊन मल्टिप्लाय करणार, म्हणजे 60/2π ने. म्हणून आपण 60/2π ने मल्टिप्लाय करून घेतला, पाय पाय कॅन्सल, 2 3 जा 6 आणि 0 तसाच, 55 इंटू 30 1650 आरपीएम. देअरफॉर ओमेगा 2 इज इक्वल टू 1650 आरपीएम. ओके, 2 क्वेश्चन इथं सॉल्व्ह झालेले आहेत. तिसरा क्वेश्चन काय आहे आपला, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. पण नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कशावरती डिपेंड असतात, अँगल वरती. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, अँगल. मग अकॉर्डिंग टू थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन काय म्हणतं, ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल म्हणजेच ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थिटा. मग आपण इथं आफ्टर 2 सेकंडचं पाहणार आहोत ना, त्यामुळे आपण ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थिटा असं लिहिलं. ओमेगा 2 जो आहे तो समोर दिसतोय, परंतु हा आरपीएम मध्ये आहे, आपल्याला रेडियन्स पर सेकंड मधला घ्यावा लागेल. म्हणून आपण रेडियन्स पर सेकंड मधला जो आलाय तो सिलेक्ट केला. 55 पाय पहा, 55 पाय हा ओमेगा 1 इकडे प्लस इकडे आल्यावर मायनस झाला, समोर दिले पहा मी इथं, थिटा इज इक्वल टू ओमेगा 2 स्क्वेअर मायनस ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ट्वाइस अल्फा. मग 55 पाय मायनस 35 पाय दोघांचे स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू अल्फा आपला 10 पाय, 10 टू जा 20 पाय, इकडं 55 चा स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे की जर युनिट प्लेस हा जर 5 असेल तर कुठल्याही नंबरचा स्क्वेअर करताना त्याचा 10th प्लेसचा जो नंबर आहे तो पाहायचा, तो किती आहे 5. त्याचा नेक्स्ट नंबर कुठला 6, 5 6 जा 30, 30 वरती 25 मांडून दिला. ओके, इथे किती आहे 35, 35 म्हणजे 3 10th प्लेसचा नंबर, 3 चा नेक्स्ट नंबर कुठला 4, 3 4 जा 12, 12 वरती 25 मांडून दिला. समजा आपल्याला 75 चा करायचा असता तर आपण काय केलं असतं, 7 चा नेक्स्ट नंबर कुठला 8, 7 8 जा 56, त्याच्यावरती 25 मांडून दिला असता. बरोबर आहे का. तर इथं 3025 पाय स्क्वेअर मायनस 1225 पाय स्क्वेअर आलं, दोघांचं सबट्रॅक्शन करून घेतलं, 302 पाय मधून 122 पाय गेला तर 1800 पाय स्क्वेअर राहील, डिवायडेड बाय आपला हा 20 पाय, पाय आणि पाय स्क्वेअर कॅन्सल झाला, 0 0 कॅन्सल, 2 ने 180 डिवाइड केला, 90 पाय रेडियन्स येईल. किती येईल 90 पाय रेडियन्स. मग थिटा जो आहे तो आपल्याला 90 पाय रेडियन, म्हणजे आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळाली. राहिलं काय फाइंड आउट करायचं, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा काय फॉर्म्युला आपला, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू थिटा अपॉन 2 पाय. थिटा किती आहे 90 पाय डिवायडेड बाय 2 पाय, पाय पाय कॅन्सल, 2 90 ने 2 ला जर डिवाइड केलं, 90 ला जर 2 ने डिवाइड केलं तर उत्तर किती येणार आहे 45 रिव्हॉल्युशन्स. ओके, तर अशा प्रकारे आपला पहिला प्रॉब्लेम होता. आता आपण घेणार आहोत दुसरा प्रॉब्लेम. तर मित्रांनो, आता आपण तिसरं आणि अत्यंत महत्वाचं असं न्यूमेरिकल अभ्यासणार आहोत. हे न्यूमेरिकल आपल्या टेक्स्टबुक मधून आहे आणि हे एक्झाम ओरिएंटेड असं न्यूमेरिकल आहे. मित्र हो, ह्या न्यूमेरिकल मधून आपल्याला आपले कायनेमॅटिक्सचे बरेच कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहेत. तर मित्रांनो, न्यूमेरिकल आपण पाहूया. न्यूमेरिकल असं आहे, somehow an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. कशा तरी प्रकारे एक मुंगी सायकलच्या व्हीलला काय होते चिकटते आणि त्या सायकलचा व्हील जो आहे त्याचा डायमीटर जो आहे तो 1 मीटर इतका आपल्याला दिलेला आहे. ओके, while the bicycle is on the central stand, the wheel is set into rotation. ज्यावेळेस बायसिकलला आपण सेंट्रल स्टँड म्हणजे जे मधलं स्टँड असतं सायकलचं त्याच्यावरती उभं केलंय. मित्रांनो, आता मधल्या स्टँडवरती सायकल उभी केली म्हणजे सुरुवातीला सायकलचं जे व्हील असेल ते कसं असणार आहे, रेस्ट मध्ये असणार आहे. म्हणजे इथं आपण लगेच लक्षात घ्यायचंय की इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती किती झाली आपल्यासाठी 0 झालेली आहे. ओके, इट अटेन द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ते जे व्हील आहे हे 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड इतकी फ्रिक्वेन्सी काय करतंय अटेन करतंय इन 10 सेकंड आणि त्याच्यासाठी ते 10 सेकंदाचा वेळ घेत आहे विथ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन.
या केसमध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन हे कसं आहे, युनिफॉर्म आहे. कॅल्क्युलेट फर्स्ट वन, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द अँट इन दीज 10 सेकंड. तर त्या मुंगीनं पहिल्या 10 सेकंदामध्ये किंवा हे जे 10 सेकंद आहेत या 10 सेकंदामध्ये किती फेऱ्या पूर्ण केल्या हे फाइंड आउट करायचंय. आणि दुसरं सांगितलंय टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. पहिली फेरी पूर्ण करण्यासाठी त्या मुंगीने किती वेळ घेतला असेल, अँड द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन, आणि शेवटची फेरी पूर्ण करण्यासाठी देखील किती वेळ घेतला ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊयात. पहा काय दिले आपल्याला. सुरुवातीला आपल्याला दिलाय डायमीटर. ओके, डायमीटर दिलाय 1 मीटर. ठीक आहे. पुढे काय दिले आपल्याला, while the bicycle is on the central stand, बायसिकल सेंट्रल स्टँड वरती आहे, म्हणजे आपली इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ही जी आहे ही 0 रेडियन्स पर सेकंड आहे. ओके, नंतर काय दिलंय, द व्हील इज सेट इन टू रोटेशन अँड इट अटेन द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन्स. म्हणजे ओमेगा जो आहे तो असतो आपला 2 पाय n. ओके, आणि तर फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणजे 2 पाय इंटू 2 रेडियन्स पर सेकंड इज इक्वल्स टू 4 पाय रेडियन्स पर सेकंड इतकी आपली अँग्युलर वेलॉसिटी होईल. ओके, इन 10 सेकंड. आणि याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो किती दिला आपल्याला, 10 सेकंड इतका वेळ दिलेला आहे. कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. ओके, टू फाइंड फर्स्ट वन आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे कॅपिटल N हवा आहे. ओके, आणि दुसरा काय हवा आहे, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. मित्र हो, दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन आहेत. तर दुसरा जो क्वेश्चन आहे टाइम टेकन बाय इट, दॅट इज T1 म्हणूया, फर्स्ट रिव्हॉल्युशन साठी लागणारा टाइम. अँड पुढे काय म्हटलंय, अँड द टाइम टेकन फॉर लास्ट रिव्हॉल्युशन. लास्ट रिव्हॉल्युशन आपण TL ने रिप्रेझेंट करूया. TL इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ओके, सोल्युशन. मित्र हो, जर आपण आपल्याकडे काय गिवन आहे हे पाहिलं तर आपल्याला आपण कुठली फॉर्म्युला यूज करायचे हे लगेच समजून जात असतं. ओमेगा नॉट आहे, ओमेगा आहे, टी आहे, म्हणजे अल्फा मिळेल. मग अल्फाचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, वी नो दॅट. काय रे बाळांनो, अल्फा इज इक्वल्स टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. ओके, मग ओमेगा किती आहे, 4 पाय. ओमेगा नॉट तर 0 आहे, त्यामुळे 4 पाय अपॉन 10 किती मिळेल आपल्याला, 4 पाय अपॉन 10. 2 ने डिवाइड केला तर 2 पाई अपॉन 5 खाली लिहितो. देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन 5 रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर. हे अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट आहे, आपल्याला माहितीच आहे ते. ठीक आहे, पुढे काय म्हणतंय, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. आता मित्रांनो, सगळ्यात जे महत्वाचं आहे, जोपर्यंत आपण थिटा फाइंड आउट करणार नाही तोपर्यंत आपण नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स फाइंड आउट करू शकत नाही आणि टाइम टेकन सुद्धा फाइंड आउट करू शकत नाही. मग आपल्याला काढायचा नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. तर आपण इथं जे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे त्याचा वापर करणार आहोत. ओके, अकॉर्डिंग टू सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, इथं 1 म्हणण्याची काही गरज नाही. अकॉर्डिंग टू सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. ओके, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय सांगतं आपलं, थीटा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता मला सांगा मित्रांनो, ओमेगा नॉट 0 आहे, त्यामुळे ही आपली जी टर्म आहे ही डायरेक्टली कॅन्सल झाली. काय उरलं, हाफ अल्फा. म्हणजे काय येईल, हाफ अल्फा आहे आपला 2 पाय अपॉन 5 इंटू टाइम किती आपला, टाइम आहे 10 सेकंड. ओके, 10 चा स्क्वेअर. बर, मग काय मिळेल आपल्याला, थीटा इज इक्वल्स टू 2 कॅन्सल, 10 स्क्वेअर 100 अपॉन 5 म्हणजे 20 पाय रेडियन्स. हा काय भेटला आपल्याला, थीटा भेटला. आता आपण सहजपणे काय फाइंड आउट करू शकतो, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. म्हणून म्हणतो 1 नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स ब्रॅकेट मध्ये n इक्वल्स टू थीटा अपॉन 2 पाय इक्वल्स टू 20 पाय अपॉन 10, 20 पाय अपॉन 2 पाय, पाय कॅन्सल,
10 रिव्हॉल्युशन्स. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती झाले आपल्यासाठी? 10. ओके. तर मित्रांनो, आपल्याला दुसरा जो क्वेश्चन आहे तो आहे टाइम टेकन बाय इट फॉर द फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. तर मित्रांनो, पहिल्या रिव्हॉल्युशन साठी लागणारा वेळ किती? तर मला सांगा, पहिल्या रिव्हॉल्युशन मध्ये होणारा अँगल किती? हा पहिला प्रश्न विचारावा लागेल. तर पहिल्या रिव्हॉल्युशन मध्ये होणारा अँगल किती आहे? 2π. ओके. अँगल ट्रेस्ड इन फर्स्ट रिव्हॉल्युशन हा किती असणार आहे? 2π असणार आहे. ओके. म्हणजे थिटा किती आहे आपला? दॅट इज थिटा इज इक्वल टू किती असणार आपला? 2π रॅडियन असेल. ओके. तर आता मित्रांनो, ही जी व्हॅल्यू आहे ही आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला टाइम मिळून जाईल. देअरफॉर काय येईल रे? 2π इज इक्वल टू, हा तर 0 आहे, हाफ अल्फा, अल्फाची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर आपण काय करू? मित्रांनो, आपला जो दुसरा क्वेश्चन आहे तो आहे टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन अँड देन द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन. सुरुवातीला आपण काय करू? फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन साठी लागणारा टाइम फाइंड आउट करून घेऊया. आता मला सांगा, फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन मध्ये होणारा अँगल किती? तर सुरुवातीला आपण अँगल लिहून घेऊ. अँगल ट्रेस्ड इन फर्स्ट रिव्हॉल्युशन. अँगल ट्रेस्ड इन फर्स्ट रिव्हॉल्युशन दॅट इज थीटा इज इक्वल टू काय येईल रे? आपल्याला माहिती आहे की एका रिव्हॉल्युशन मध्ये होणारा अँगल हा किती असतो? नेहमी 2π रॅडियन असतो. किती असतो? 2π रॅडियन. मग आपण ही जी व्हॅल्यू आहे ही सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग आपलं इक्वेशन कसं होईल? थिटा इज इक्वल टू, ओमेगा तर 0 आहे, ओमेगा नॉट 0 आहे, तो आपण इग्नोर करतोय. काय उरला? हाफ अल्फा, आणि टाइमला मी काय म्हणतो? T1 चा स्क्वेअर आहे. ओके. अँड थिटा इज इक्वल टू हाफ अल्फा T1 स्क्वेअर. मग आता मला सांगा काय मिळेल मग आपल्याला? थिटा इज इक्वल टू हाफ इंटू अल्फा किती आपला? अल्फा आहे 2π/5, 2π/5 इंटू T1 माहिती नाहीये, T1 चा स्क्वेअर मिळेल. ओके. मग थिटाची व्हॅल्यू किती आपली? 2π. देअरफॉर 2π इज इक्वल टू 2 कॅन्सल झाला, π/5 T1 चा स्क्वेअर. मग दोन्हीकडचा पाय कॅन्सल झाला, 5 2 जा 10. देअरफॉर T1 स्क्वेअर इज इक्वल टू 10. देअरफॉर T1 इज इक्वल टू √10. T1 इज इक्वल टू √10 सेकंड. मित्रांनो, जर आपण याची व्हॅल्यू काढली T1 ची म्हणजे √10 ची, तर ती व्हॅल्यू आपल्याला 3.162 इतकी येते. किती येते? 3.162. ओके. तर आपला जो पुढचा क्वेश्चन आहे तो म्हणजे टाइम टेकन बाय इट फॉर द लास्ट रिव्हॉल्युशन. तर शेवटची रिव्हॉल्युशन. आता एकूण फेऱ्या किती झालेत हे आपल्याला माहिती आहे. एकूण फेऱ्या किती झालेत मित्रांनो? 10. एकूण फेऱ्या किती झालेल्या आहेत? 10. मग शेवटची फेरी म्हणजे कितवी फेरी? 10वी फेरी. बरोबर आहे का? म्हणजे 10व्या फेरीच्या अगोदर किती फेऱ्या कंप्लीट झाल्या असतील? 9 फेऱ्या पूर्ण झाल्या असतील. किती फेऱ्या पूर्ण झाल्या असतील? 9. म्हणजे 10 फेऱ्यांसाठी जर 10 सेकंद लागणार असतील, बघा सगळ्या रिव्हॉल्युशन किती मिनिटात, किती वेळात कव्हर झालेत? 10 सेकंदामध्ये. ओके. म्हणजे 10 सेकंदात 10 रिव्हॉल्युशन कंप्लीट झालेत. मग आपण 9 रिव्हॉल्युशन साठी लागणारा टाइम फाइंड आउट करू शकतो. ओके. आपण याच्यात काय म्हणूया? टाइम टेकन फॉर 9 रिव्हॉल्युशन बी T2. ओके. लेट टाइम टेकन फॉर 9 रिव्हॉल्युशन बी T2. मग आपण सिमिलरली अशाच पद्धतीने काय करू शकतो? आता 9 रिव्हॉल्युशन साठी झालेला अँगल किती? अँड थिटा इज इक्वल टू 9 इंटू 2π दॅट इज 18π रॅडियन्स. 18π रॅडियन. ओके. मग आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर थिटा इज इक्वल टू हाफ अल्फा T2 स्क्वेअर. ओके. हाफ अल्फा T2 स्क्वेअर. मग काय होईल रे आपला? हाफ अल्फा T2 स्क्वेअर म्हणजे हाफ इंटू
2π/5 इंटू आपला जो T2 आहे तो आपल्याला अननोन आहे, तो तसाच लिहिला. ओके, आता मित्रांनो थिटा माहिती आहे आपल्याला, तो किती आहे 18π आहे. थिटा किती आहे आपला 18π. म्हणजे काय येईल आपला 18π इक्वल्स टू 2 टू कॅन्सल π/5 T2 चा स्क्वेअर असं मिळेल आपल्याला. आता आपल्याला इथं जागा नाहीये, त्यामुळे मी काय करतो, इथला जो गिवन आहे तो इथं मी खोडतोय मित्रांनो. ओके, आणि मग इथं आपल्याला उत्तर फाइंड आउट करता येईल. ओके, तर मग आता आपल्याला काय 18π दोन्हीकडचा कॅन्सल, 18π चा 90, 18π चा 90 इज इक्वल्स टू T2 चा स्क्वेअर. ओके, 90 इज इक्वल्स टू T2 चा स्क्वेअर. देअरफॉर T2 किती येईल रे आपल्यासाठी, T2 येईल √90. ओके, √90 ला आपण 3√10 असं लिहू शकतो. किती लिहू शकतो 3√10 असं लिहू शकतो. ओके, हा आपला आला टाइम. किती वेळासाठी रे, हा आहे पहिल्या 9 फेऱ्यांसाठीचा वेळ. हा जो वेळ आहे हा कुठे गेलाय, पहिल्या 9 फेऱ्यांसाठी. मग मला सांगा एकूण 10 फेऱ्यांसाठी गेलेला वेळ किती आहे 10 सेकंद, आणि 9 फेऱ्यांसाठी किती गेला 3√10. आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. मग काय करावं लागेल आपल्याला, 3 इंटू √10 ची व्हॅल्यू 3.162 म्हणजे किती येईल, 3 2 जा 6, 3 6 जा 8 इंटू 8 कॅरी 1, 3 1 जा 3 प्लस 1 4, 3 3 जा 9. किती येत आहे 9.486, 9.486 सेकंड. ओके, मग आपल्याला टाइम टेकन फॉर लास्ट रिव्हॉल्युशन, टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन इज इक्वल्स टू टोटल टाइम. टोटल टाइम किती आपला, टोटल टाइम आहे 10 मायनस टाइम फॉर 9 रिव्हॉल्युशन 9.486. आणि मग आपण 10 मधून जर 9.486 सबट्रॅक्ट केला तर 10 मायनस 6 4, 9 मायनस 8 1 and 9 मायनस 4 हा किती येईल 5. ओके, 0.5140 सेकंड. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे 0.5140 सेकंड इतका आपला आन्सर यायला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तर काढल्यानंतर मी तुम्हाला हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा रिवाइज करून सांगतोय. प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय आणि आपण तसंच का, अशाच पद्धतीने आपण का प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हे तुम्ही इथं समजावून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर मी पुन्हा एकदा हा प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, कारण हा प्रॉब्लेम फार महत्वाचा आहे. तर प्रॉब्लेम नेमका कसा सॉल्व्ह केला आणि का सॉल्व्ह केला हे पुन्हा एकदा समजावून घ्या. मित्रांनो समहाव अन अँटी स्टक ऑन द, एक सायकल आहे, त्या सायकलला काय होते, एक मुंगी काय होते चिकटते. सायकलचा आपल्याला डायमीटर दिलाय तो आहे 1 मीटर. मित्रांनो सुरुवातीला सायकल सेंट्रल स्टँडवर लावली म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी किती असली पाहिजे 0, आणि मग तो जो आपला व्हील जे आहे त्याला सेट इंटू रोटेशन, त्याला नंतर आपण रोटेशन मध्ये सेट केलेला आहे. ओके, तर मित्रांनो त्याला रोटेशन मध्ये सेट केल्यानंतर ते 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड इतक्या युनिफॉर्म वेलॉसिटीनं रिव्हॉल्व होतंय पहिल्या 10 सेकंदामध्ये विथ द युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन. देन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय इट इन दिस 10 सेकंड. तर 10 सेकंदामध्ये त्यानं कंप्लीट केलेल्या रिव्हॉल्युशन्स किती आणि पहिल्या आणि शेवटच्या रिव्हॉल्युशनसाठी लागणारा वेळ आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. आपण गिवन लिहून घेतलं होतं, परंतु आता आपल्याला जागा कमी पडल्यामुळे ते खोडलंय. तर आपल्याला फाइंड आउट करायच्यात नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आणि शेवटच्या आणि पहिल्या फेरीसाठी लागणारा वेळ. मित्रांनो आपल्याला ओमेगा दिलाय, ओमेगा नॉट दिलाय, टाइम दिलाय. याचा अर्थ आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन फाइंड आउट करू शकतो. ओमेगा नॉट हा 0 आहे, ओमेगा 4π आला होता आपला 4π/10, 4π/10 2 ने डिवाइड केला तर 2π/5 रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर अकॉर्डिंग टू सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. मित्रांनो इथं मी सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशनच काय यूज केलं तर थिटा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर हे आपला सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थिटा. मित्रांनो सेकंड किंवा थर्ड कुठलंही कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं तरीही आपल्याला इथं थिटा मिळणार आहे. परंतु मी सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन करण्यापाठीमागचं कारण असं आहे आपल्याला पुढे जाऊन टाइम फाइंड आउट करायचा आहे, आणि टाइम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पुन्हा सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन कडे यायचंच आहे. तर मग दोन्ही मी ते सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशनच सॉल्व्ह करून घेतले आहेत.
ही टर्म डायरेक्टली कॅन्सल होणार आहे. त्याचं कारण ओमेगा नॉट हा आपल्यासाठी 0 आहे, त्यामुळे ही टर्म कॅन्सल. उरला हाफ. अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, टीचे टाइमची व्हॅल्यू 10 ती सुद्धा सबस्टिट्यूट केली, आपल्याला थिटा 2 कॅन्सल. 10 स्क्वेअर 100/5 20 पाय रेडियन आपल्याला थिटा मिळालेला आहे. ओके, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन थिटा अपॉन 2 पाय फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, 10 रिव्हॉल्युशन्स इथं आपल्याला मिळत आहेत. अँगल ट्रेस्ड इन फर्स्ट रिव्हॉल्युशन, मित्रांनो अँगल ट्रेस्ड इन फर्स्ट रिव्हॉल्युशन जो आहे हा 2 पाय असणार आहे, बरोबर आहे. मग अँगल जर फर्स्ट रिव्हॉल्युशन मधला 2 पाय असेल तर थिटा इज इक्वल टू हाफ अल्फा T1 स्क्वेअर. ओके, इथं थिटा किती आहे आपल्याला 2 पाय. हा थिटा वेगळा आहे मित्रांनो, हा वेगळा आहे. तुम्ही इथं वाटल्यास नॉमिनेट करू शकता थिटा 1 इज इक्वल टू हाफ अल्फा T1 स्क्वेअर. ओके, तुम्हाला जसं आवडेल तसं. तर हाफ अल्फाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन 5 आणि T1 चा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे थिटा किती आहे 2 पाय सबस्टिट्यूट केला. इकडं पहा पाय बाय 5 T1 स्क्वेअर उरलाय, पाय बाय 5 T1 स्क्वेअर. 5 into 2 10, पाय कॅन्सल. T1 स्क्वेअर इज इक्वल टू 10, T1 इज इक्वल टू √10 सेकंड. ओके, मी तुम्हाला मगाशी सांगितलं √10 ची व्हॅल्यू ही 3.162 इतकी असते, 3.162. ओके, लेट टाइम टेकन फॉर 9 रिव्हॉल्युशन. आता मी 9व्या रिव्हॉल्युशन पर्यंतचा वेळ का काढतोय, तर मित्रांनो 10व्या रिव्हॉल्युशन साठी लागणारा वेळ काढायचा आहे. आणि एकूण रिव्हॉल्युशन्स किती झालेले आहेत 10. लास्ट रिव्हॉल्युशन साठी काढायचा म्हणजे कितव्या 10व्या. आपण काय केलं 9 रिव्हॉल्युशन साठी लागणारा जर आपण वेळ काढून घेतला, एकूण वेळ किती गेलाय 10 सेकंद. आणि आपण जर 9 रिव्हॉल्युशन साठी लागणारा वेळ जर त्याच्यातून सबट्रॅक्ट केला 10 सेकंदातून तर आपल्याला 10व्या रिव्हॉल्युशन साठी लागणारा वेळ मिळेल. म्हणून आपण काय करूया सुरुवातीला 9 रिव्हॉल्युशन मध्ये झालेला अँगल किती, तर एका रिव्हॉल्युशन मध्ये अँगल किती होतो 2 पाय रेडियन. 9 रिव्हॉल्युशन मध्ये किती होईल 18 पाय रेडियन. पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला यूज करणार आपण, फक्त टाइम चेंज होईल T2 होईल. ओके, मग थिटा इज इक्वल टू 1/2 अल्फा T2 चा स्क्वेअर हाफ 2 पाय अपॉन 5 अल्फाची व्हॅल्यू T2 स्क्वेअर ॲज इट इज. थिटा आपल्याला किती आहे आता 18 पाय. Therefore 18 pi is equals to 5 pi by 5 T2 square. पाय कॅन्सल, 18 5 जा 90 T2 स्क्वेअर. T2 किती भेटला √90. 90 चं स्क्वेअर रूट घेतलं 3√10, √10 ची व्हॅल्यू 3.162, मल्टिप्लाय करून घेतला 9.486 सेकंड. मग टाइम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन मीन्स टोटल टाइम टेकन मायनस टाइम फॉर 9 रिव्हॉल्युशन. ओके, टोटल टाइम किती आहे 10 आणि टाइम फॉर 9 रिव्हॉल्युशन किती आहे 9.486. दोघांचं सबट्रॅक्शन केलं, आपल्याला लास्ट रिव्हॉल्युशन साठी लागणारा वेळ इथं मिळालेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण आज कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन वरती आधारित 3 प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता आपण तुम्हाला मी सॉल्व्ह करण्यासाठी एक होमवर्कला प्रॉब्लेम देणार आहे. त्या प्रॉब्लेमचं तुम्ही आन्सर सॉल्व्ह करायचं आहे आणि मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. तर पाहूयात आपलं होमवर्क साठीचं उदाहरण. तर मित्रांनो हा आहे तुमचा होमवर्क साठीचा प्रॉब्लेम. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, तुम्ही घरी हा ट्राय करायचाच आहे मित्रांनो, कारण प्रॉब्लेम सोपा आहे आणि सहजपणे सॉल्व्ह होणार आहे, म्हणूनच तुम्हाला होमवर्कला दिलाय. परंतु तुम्हाला कायनेमॅटिक्सचे कॉन्सेप्ट कळाले आहेत का हे सुद्धा चेक करणार आहे. तर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. मी प्रॉब्लेम रीड करून दाखवतोय. सुरुवातीला तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर सुरुवातीला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्ही या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल तुम्हाला प्रॉब्लेम एकदम डिटेल्ड मध्ये समोर असेल आणि मग सॉल्व्ह करायला तुम्हाला इझी पडेल. तर अ डिस्क इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. एक डिस्क आहे आणि त्या डिस्कच्या सेंटर मधून एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होतोय आणि त्याच्या भोवती ती डिस्क काय होते रोटेट होते ऍट राईट अँगल टू इट्स. तो जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो प्लेनला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ऍट राईट अँगल आहे. हॅज इट्स अँग्युलर स्पीड रिड्यूस फ्रॉम 50 RPS. त्याची इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ही 50 होती, नंतर ती 25 होते आणि त्याच्यासाठी तो 5 सेकंडचा वेळ घेतोय. ओके, हाऊ मेनी रिव्होल्युशन डज इट मेक ड्युरिंग दिस टाइम. तर या 5 सेकंदामध्ये म्हणजे 50 RPS पासून 25 RPS पर्यंत येण्यासाठी त्याने किती वेळ घेतला 5 सेकंद. ओके, आणि मग त्यावेळेस त्याने किती रिव्हॉल्युशन्स केल्या हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अतिशय इझी फॉर्म्युला आहे. कुठचा फॉर्म्युला यूज करणार आहे तुम्ही सुरुवातीला अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट ओके अपॉन टी. सरळ अल्फा मिळेल. अल्फा मिळाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली थिटा मिळेल आणि एकदा का थिटा मिळाला की नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स फाइंड आउट करणं अतिशय सोपं आहे. ओके, तर थिटासाठी तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करणार थिटा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरा. ओके,
किंवा तुम्हाला जर थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं असेल तरीही काय हरकत नाही. ओके, हाऊ मच टाइम डज इट टेक अँड हाऊ मेनी मोर रिव्हॉल्युशन्स डज इट मेक बिफोर कमिंग टू रेस्ट. तर अँग्युलर व्हेलॉसिटी 0 होणे म्हणजे व्हील थांबणे, तर थांबण्यासाठी किती वेळ तो घेतोय आणि त्या वेळामध्ये तो किती रिव्हॉल्युशन परफॉर्म करतोय हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. मित्रांनो, हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तुम्ही सॉल्व्ह केलात तर उत्तमच, आणि जर तुमच्याकडून हा सॉल्व्ह नाही झाला तर मला तसं सांगा, मी पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला याचं उत्तर तुम्हाला देईल. ओके, तर आपण भेटूयात आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्वाचे असे म्हणजेच ऍप्लिकेशन्स ऑफ डायनॅमिक्सचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन.